जिल्ह्यातील वाढता मानव वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरला धोका निर्माण करणाऱ्या लोहार डोंगरी खाण प्रकल्पाविरोधात इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज तिसऱ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी लोटांगण आंदोलन करण्यात आले. लोटांगण आंदोलनमध्ये सहभागी किशोर जामदार, योगेश दूध पचारे, अविनाश पोईनकर, बंडू दुधे, धर्मेंद्र लुणावत, नितीन रामटेके, राम कोंड्रा, सुधीर देव, प्रमोद मलिक, महेंद्र शेरकी, अब्दुल जावेद, गौरव कुशमवार, कुणाल देवगीरकर, बिमल शहा, विजय हेडाऊ, सचिन धोत्रे, राजू काहिलकर, विनोद दुधनकर, राजू हाडगे आदी सहभागी झाले होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ते उमरेड करहंडला तसेच नवेगाव नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमण मार्गातील प्रस्तावित लोहार डोंगरी लोह खनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या सेव्ह लोहार डोंगरी सेव्ह ताडोबा या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने 25,000 स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे. अनेक संस्था व व्यक्ती यांनी आज मंडपास भेट देऊन समर्थन, पाठिंबा दिला. यामध्ये बहार नेचर फाउंडेशन वर्धा, शिवछत्रपती प्रचारक मंडळ चंद्रपूर, आझाद गार्डन गुड मॉर्निंग ग्रुप चंद्रपूर, सायकल डीलर्स असोसिएशन चंद्रपूर, आज मंडपास भेट देणारे राजू जोशी, सचिन साळवे, सचिन निंबाळकर, प्रो सुभाष गिरडे, डॉक्टर हर्षल मटाले, डॉक्टर नचिकेत कोल्हे, डॉक्टर यशवर्धन वाडेकर, डॉक्टर गायत्री वाडेकर, डॉक्टर बाबाजी घेवडे, वर्धा, राजदीप राठोड, भद्रावती, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, नरेंद्र बोबडे, नितेश येगेवार, महेंद्र डोयवार, अब्दुल एजाज, विनोद रेगुंडवार, उदय धोबे, राहुल कुचनकर, संतोष दोरखंडे, बंडू काकडे, राजेश पिंजरकर, अरुण भेलके, प्रफुल्ल बोधणे आदींनी भेट दिली. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, पण गेल्या काही वर्षामध्ये तो वाघ आणि मानव यांचा संघर्षाचा जिल्हा म्हणून जास्त प्रसिद्ध होत चालला आहे. गेल्या 5 वर्षात 200 लोकांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. मागच्या वर्षभरात 47 लोक या जिल्ह्यातले वाघाला बळी पडले आहेत आणि केवळ ब्रह्मपुरी विभागामध्ये 18 लोक बळी पडले आणि त्याच विभागात शासनाने लोहार डोंगरी या लोह खनिज खाणीला मान्यता दिलेली आहे. त्याच्या विरोधात बंडू धोत्रे हे अन्नत्याग सत्याग्रहावर बसलेले आहेत. त्या लोहार डोंगरीच्या खाणीचं मान्यता रद्द करण्यास व्यतिरिक्त आणखीन 16 अशा गोष्टी ज्या सरकारने मान्य केल्या त्यांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा हे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनातून एक टप्प्याने आंदोलन पुढे जात आहे. आपण जसं नेहमी भक्त मंडळी देवाकडे साकडं घालतात त्या पद्धतीने काल इथे सद्बुद्धी महायज्ञ झाला आणि आज त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे लोटांगण घालून सरकारला ही विनंती करण्यात येते आहे की या आंदोलनाकडे लक्ष देऊन आपण हे जे मानव वन्यजीव संघर्ष वाढीस लागण्याचे जे काही प्रकार आहेत याला आळा घालण्यासाठी त्वरित काहीतरी उपाय आपण करावा हे सांगण्यासाठी आज सर्व इथल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लोटांगण घालून सरकारला साकडं घातलेलं आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.